तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांत अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. तर याविषयीची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. यंदा संक्रांत कशावर आहे, कोणता रंग वर्ज्य आहे, तारीख, वाहन, दिशा, दान, कोणती कामे वर्ज्य आहेत आणि पुण्यकाळ कोणता याची अचूक माहिती आपण पाहणार आहोत. यंदा भोगी ही 13 जानेवारीला, संक्रांत 14 जानेवारीला आणि किंक्रांत 15 जानेवारी 2026ला असणार आहे. जानेवारी 2026ची संक्रांती देवी कशावरती, तर तिचा वाहन वाघ असणार आहे, उपवाहन घोडा. तिने वस्त्र पिवळे घातलेले आहेत, त्यामुळे यावर्षी पिवळे वस्त्र वर्ज्य आहेत. हातात गदा, दृष्टी वायव्य दिशेला. अन्न पायास भक्षण म्हणून दूध व दुधाचे पदार्थ ती घेणार आहे, त्यामुळे दूध व दुधाचे पदार्थ वर्ज्य आहेत. संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:06 ते संध्याकाळी 6:20 इतका आहे. दान जप सूर्यपासणीसाठी अत्यंत शुभ असा हा कालावधी असणार आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे यावर्षी पिवळे वस्त्र वर्ज्य आहे. केशराचा टिळा या संक्रांतीच्या देवीने लावलेला आहे. वयाने कुमारी असून ती बसली आहे. वासाकरिता तिने जाईचे फूल घेतलेले आहेत. पायास भक्षण करीत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. चला तर मग आता मकर संक्रांतीचा हा सण सौभाग्यवतींनी कसा साजरा करायचा याविषयी माहिती घेऊया. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत हा सौभाग्यवतीसाठी खूप खास सण मानला जातो. त्यामुळे संक्रांत हा दिवस स्त्रियांसाठी खूप आवडता, खूप लोकप्रिय आणि खूप मोठा सण त्या साजरा करतात. आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग, बांगड्या भरताना कोणती काळजी घ्यायची, बोरनान किंक्रांत कधी करायचे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. या वर्षीची संक्रांती 14 जानेवारीला असून पुण्यकाळ 3:06 ते संध्याकाळी 6:30 आहे. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारी बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला असतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्शन, तप याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे खूप पुण्यकारक मानले जाते. संक्रांती जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे. चला तर मग बघूयात. यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तो बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 असणार आहे. मगाशीही मी तुम्हाला हेच सांगितलं. याच कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म किंवा व्यवसायाचे जे विधी आहेत ते करू शकता. हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली जाते. जाऊन प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून आली आहे. मकर संक्रांतीचे वाघ हे वाहन आणि उपवाहन घोडा असणार आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून हातामध्ये गदा घेतली आहे. तिने केशराचा तिलक लावलेला आहे. वयाने ते कुमारी आहे. बसलेल्या अवस्थेत असून तिचा वासाकरता जाईचे फूल ती पायास घेऊन बसली आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. नक्षत्र मंदाकिनी आहे. पूर्वेकडून पश्चिमेस ती जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि ती ज्या दिशेला जाणार आहे तिथल्या लोकांना सुख मिळेल. सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद वाढते, मान वाढतो. या दिवशी तामसिक भोजन, अभद्र बोलणे, झाडे तोडणे, नशा करणे पूर्णपणे टाळावे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान चुकूनही करायचा नाही. घरात मांसाहार बनवायचे नाही आणि बाहेर जाऊनही खायचे नाही. आता बघा, संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी साडी कोणत्या रंगाची नेसायची.
तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक, शुभदायी, लहरी प्रदान करतात, तर काही रंग अतिशय अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातं. आपण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत जे शुभ मानले जातात आणि आपण तेच रंग यावेळेला नेसायचे आहेत आणि पाहायचे आहे की कोणता रंग नेसावा. त्यामधला पहिला रंग म्हणजे हिरवा, जो सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. प्रत्येक नवरी ही लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा आणि हिरव्या रंगाचं वस्त्र अर्पण करते. त्यामुळे धर्मशास्त्र सांगते की त्यामुळे पतीचं आयुष्य वाढतं. त्याचबरोबर आपण देवीची ओटी भरतानाही नेहमी हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस आणि हिरव्या रंगाची साडीच घेतो, कारण हा हिरवा रंग देवीला खूप प्रिय आहे. त्यामुळे आपण या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसू शकता. लाल रंगसुद्धा शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवीची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो. हळदी कुंकवाचा लाल रंग ही सुद्धा लालच असतो, कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे, कारण हा रंग सौभाग्याचं उमंग प्रतीक मानला जातो. आता त्यानंतर येतो तो म्हणजे केशरी रंग. केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे. त्यामुळे आपण या दिवशी केशरी रंगाची ही साडी परिधान करू शकतो. त्यानंतर सर्वांचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो, आनंदाचं प्रतीक मानला जातो. गुलाबी रंग हा स्त्रियांना नेहमी आकर्षित करतो. स्त्रीचं वय कितीही असलं तरी गुलाबी रंग हा तिच्या आवडीचाच असतो. त्यामुळे या दिवशी आपण गुलाबी रंग परिधान करू शकतो. आता ही झाली रंगांची माहिती. तर या दिवशी आपण पिवळा, लेमन कलर किंवा फेंट पिवळा कलर सोडून कोणतेही रंग परिधान करू शकतो. जांभळा झालं, पर्पल कलर झालं, गुलाबी रंग झालं, लाल, हिरवा, काळा हे रंग आपण या दिवशी परिधान करू शकतो. कारण आपल्याला पिवळा रंग घालायचा नाही, कारण मकर संक्रांती ही स्वतः पिवळ्या रंगावर बसून आली असल्यामुळे तो रंग त्या दिवसासाठी वर्ज्य करण्यात आला आहे. आपण या दिवशी काळा रंगसुद्धा घालू शकतो, राणी कलर घालू शकतो, क्रीम कलर घालू शकतो. अशा रंगाच्या साड्या आपण या दिवशी नेसू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे साड्यांचं झालं. आता बांगड्या. मकर संक्रांतीला सर्व स्त्रिया आवडीने आणि आनंदाने बांगड्या घालतात. तर आपण नेहमी हिरव्या बांगड्या, पिवळ्या बांगड्या किंवा वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या घालत असतो. आपल्याकडे कितीही सोन्याच्या बांगड्या असल्या, कितीही चमचमत्या बांगड्या असल्या तरी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत. हिरव्या बांगड्या घालताना आपल्याला एका हातात 6 तर दुसऱ्या हातात 7 बांगड्या घालायच्या आहेत. चुकूनही त्याच्या मध्ये पिवळ्या रंगाच्या किंवा सोनेरी रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही आहेत. तर आपल्याला पूर्ण प्लेन हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत. त्यामुळे आपण संक्रांतीला वेगवेगळ्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घालणं टाळून हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे, जेणेकरून आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळतं. त्यामुळे आपल्याला हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्याला या दिवशी हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालायच्या आहेत, जेणेकरून आपल्या सौभाग्याची वाढ होईल. त्यामुळे आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणार आहोत. त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, प्लास्टिकच्या वगैरे बांगड्या घालू नयेत. आता स्त्रियांचा अजून एक प्रश्न असतो की जर मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आहे तर हळद लावली तर चालेल का? तर मकर संक्रांतीने केशरी रंगाचा तिलक लावला आहे, त्यामुळे आपण हळद ही बिनधास्त लावू शकतो. आता तुम्हाला सगळी माहिती कळली असेलच. जर काही तरीही प्रश्न असतील तर मला कमेंट्स करून नक्की सांगा, त्याची उत्तरे तुम्हाला दिली जातील. आशा करते की ही नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल. थँक्यू.